वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह. आज आम्ही पुण्यात आलेलो आहोत. पुण्याजवळच सोलापूर जिल्हा, त्यातलं कुरुडवाडी तालुका. कुरुडवाडी तालुक्याचे जगताप चंद्रकांत हे आमच्यापर्यंत पोहोचलेत. नांदेडला आमचे संघटन मंत्री बालाजी आबादार असतात. बालाजी आबादारांकडे ही तक्रार आली आणि तक्रार काय आहे, पुन्हा एकदा खाजगी सावकारी. हा तो खाजगी सावकारी असं यांचं म्हणणं आहे. खाजगी सावकारी इतका हँडसम आहे, इतका जबरदस्त दिसायला. हे मागं लावायचं, काढायचं मागं लावायचं. एकदम हँडसम सावकारी. काय नाव आहे त्याचं? कुमार गायकवाड. कुमार गायकवाड असं थोडस मध्ये जरा हा कुमार गायकवाड. हे आडवतात. हा कसला फोटो आहे असा उघडा वागडा त्याचा? ते जिम खेळतो. जिम खेळतोय. अच्छा, हा कुमार गायकवाड आहे. आणि यांनी काय तुम्हाला व्याजाने पैसे दिले? 1.5 लाख रुपये दिलते आणि 1 लाख खाली धरा, तुमचा चेहरा दिसला पाहिजे. हा 1,80,000 रुपये 2 महिन्यात दिले. 1,80,000 2 महिन्यात दिले. परत देऊन टाकले तुम्ही त्याला. घेतले किती होते? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. काय टक्क्यांनी? 10%. 10% म्हणजे 15,000 रुपये महिना व्याज. महिना व्याज. तर 2 महिन्याचं व्याज होतं 30,000. 30,000 रुपये. आणि तुम्ही त्याला परत केले 1,80,000. हा म्हणजे तुमचा व्यवहार पूर्ण झालेला आहे. झाला. अच्छा, मग त्याचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणे चेक दिलते आपण त्याला 2. त्यांनी चेक परत देतो म्हणले महिन्यात 15,000. त्याने दिलं नाही. मग दुसऱ्याच्या त्याच्या दोस्त आणि मित्राच्या नावावर बॉन्ड्स केले, बँकेत भरले आणि ओटवले हा, आणि केस करतो म्हणून धमकी देतोय तो. कसली केस करणार आहे आता? 138 ची. हा 138. हे काय लिहिलं? हे वाचा, हे वाचा, वाचा ना असं धरून वाचा. काय लिहिलंय तुम्ही ते? मी खाजगी सावकार हा कुमार गायकवाड. हा मोबाईल नंबर 84 83 05 14 05 हा 91 72 असं धरा, 12 असं धरा. हा, वाचा. हा. 91 72 हा 12 14 05. बर. दिसायला गोरा गुमटा, हा. बॉडी बिल्डर, हा पण माळा तालुक्याचा खरा भामटा. हम्म. मी दहशतवादी किडनॅपर. शेतकऱ्यांना 10 ते 20% व्याजाने सावकारकी करतो. हा. रात्री अपरात्री लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसून शेतकऱ्यांना, बायका पोरांना धमकी देतो. असं का लिहिलंय तुम्ही? त्याने दिली म्हणून दिली. आलता आमच्या घरी हा. 8:30-9 ला आलता तो. आणि काय धमकी दिली तुम्हाला? 2 चेकचे 15 लाख रुपये घेईन म्हणून. हा, आवाज वाढवा की तुमचा. तुम्ही घाबरलेले आहे का? नाही 2 लाखाचे 15 लाख रुपये घेऊन असे चेक दिलेत म्हणले तो. हा. आणि पोरी चेक घेतले तुझ्याकडून, तू जर आमची याज नाही दिले तरी मी 15 लाख रुपये टाकेन म्हणला. बर. मग याची तक्रार पोलीस स्टेशनला केली का? आता केली, पण ते पोलीस स्टेशन म्हणले आमच्याकडनंच ते साहेबने बंद कर जावा म्हणले. त्यांचा जबाब आल्यानंतर आम्ही केस करतो. पण तक्रार अर्ज तरी दिला का मला धमकी दिली म्हणून? हा दिलाय. मग त्याची एनसी नोंदवली का? यांशी त्यांनी नोंदवून घेतले नाही. पण तक्रार अर्ज कुठे आहे? ती आपली पोस्टाने पाठवलेली घरी येते. मग ते सोबत का नाही आणलं मग तक्रार अर्ज? नाही आणला, घरी ठेवलाय. मग आता इथं आणायला पाहिजे होता की. बर, ठीक आहे. पोस्टाची एवढी केली पाहिजे. हा हा हा. हा फोटो काय भानगडी? जिम खेळतो. जिम का काय जी माहिती आहे, जी. बरोबर, ठेव. आणि याच्याशी कसा संबंध आला तुमचा? राजन गव्हाणे आमच्या गावात एक त्याचा दुष्ट आहे. राजन गव्हाणे. हा, बर. त्याचं काय आलं? त्याच्या ओळखीवर मला त्यांनी मध्यस्थी करून 3 लाख रुपये दिले व्याजाने. हा, 10% आणि व्याजाने. महिन्याला 10%. हा. आणि 25 जूनला मी त्याला फोन केला राजन गव्हाणेला, त्याचे पैसे मी द्यायला लागलोय म्हणून. हा. 12:30 वाजता. आणि कुमार गायकवाडलाही फोन केला मी यायला लागलोय म्हणून. हा. आणि त्याचा व्यवहार त्या दिवशी दुपारी देऊन टाकला. त्याचं शूटिंग बिटिंग केलंय काही? शूटिंग कॅश दिले पैसे? कॅश दिले. बँक ऑफ इंडियातले काढले 5 लाख आणि त्याचे 81 दिले. हा. आणि बाकीची उर्वरित रक्कम माझ्या इनाम खात्यात भरली. 3,20,000. हा. ही एंट्री आहे का आपल्याकडे? 3,20,000 भरले, 5 लाख काढले, एंट्री आहे. आणि त्यांनी तुम्हाला देताना कॅश नाही दिली का? त्यांनी कॅश नाही दिली ते मला. आणि तुम्ही ऑनलाईन दिले? नाही कॅश नाही दिली. कॅशनेच परत केले.
बरं, मग या दरम्यान काय झालं? आता आम्ही मध्यंतरी बालाजी आबादार कोणाशी तरी बोलले होते. कोण होते ते? ते आपले त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांच्या संग बोलले ते काल. कसले जिल्हाध्यक्ष? समाजवादी पार्टीचे उमेश पाटील. नाही हो, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय समाजवादी पार्टी असं काय तरी. हा, त्याचा तर जिल्हाध्यक्ष आहे. काय नाव त्याचं? उमेश पाटील. हा, त्याचं आणि आबांचं काय बोलणं झालं? ती काय आबाने मला सांगितलं नाही. मी आबाला सांगितलं, रात्री फोन आलता मला 8:30 वाजता त्यांचा. हा ते कुमार गायकवाडचे पैसेचे व्यवहार पूर्ण करा जगताप म्हणून. हा मग मी म्हणले त्यांना, कुमार गायकवाडचा व्यवहार आहे का अक्षय रमेश सावंतचा आहे हा का विशाल चौगलेचा आहे. अच्छा, एवढे सगळे इन्व्हॉल्व आहे त्याच्यात? त्यांनी 2 चेक घेतले होते माझ्याकडून आणि त्यांच्या दोस्ताच्या नावावर भरले आणि बॉन्ड्स केले. बर, आता बाउन्स केलेले आहेत ते. हा, बॉन्ड्स केले. नोटीस मला वकिलामार्फत पाठवली होती. मी त्याला उत्तर बी दिलं माघारी. बर बर, हा. चालतंय. तुम्हाला निर्भय महाराष्ट्र पार्टीचं कोणी नाव सांगितलं? आपले आबा. आबांना थेट फोन केला? हा, मला इंस्टाग्रामवर त्यांचा नंबर आलता हा, महिन्यापूर्वी. मग मी आबाजी संपर्क साधला. आबाजी मला पुन्हा तिकडे या सांगितलं तुमच्याकडे. बर बर. बालाजी आबादार आमचे महाराष्ट्राचे संघटन मंत्री आहेत. त्यांच्याकडे या जगतापांचा फोन आला. बघा, सामान्य माणसाची किती कुत्तरवड केली जाते. 2 चेक घेतले आणि आता काय म्हणजे 15-15 लाखाची रक्कम टाकून बाउन्स केली. म्हणजे आणि आता यांच्या तब्येतीवरनं वगैरे दिसतंय की ह्या सामान्य माणसाला त्याचं म्हणजे मरणच आणायचं. हे तालुक्याला कोणाच्या आशीर्वादाने हे विषय चालतात? खाजगी सावकारी, त्याला आशीर्वाद कोणाचा असू शकतो? आता सगळ्यात पहिल्यांदा त्रास झाला तर हा माणूस कुठे गेला? सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांकडे गेलो आणि त्यांचे उत्तर आले की तुम्ही साहेब बंदकडे जावा हा आणि तिथली तक्रार द्या. साहेब बंदर बी तक्रार दिली मी 21 तारखेला. हा, कालची 21 तारखेला महिना झाला. अच्छा, तरी काय होत नाही. ती म्हणली आम्ही नोटीस काढतो एवढेच बोलले तिथले शिंदे साहेब. बर, तर अशा प्रसंगात या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का? निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. खाजगी सावकारांच्या मुसक्या आवळणं हे सर्वप्रथम पहिल्यांदा पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यांनी ताबडतोब लगेच सहनिबंधकाकडे पाठवू नये. पहिल्यांदा तो काय करतोय, त्या शेतकऱ्याला काय धमक्या देतो? 1,50,000 रुपये घेतले, 15,000 रुपये महिन्याप्रमाणे 10%नी 2 महिने वापरले, 30,000 रुपये व्याज झाले. तर 1.5 लाखावर 30,000 असे 1,80,000 परत केले. मग त्याच्यामध्ये मध्यस्थी कोण? जिल्हाध्यक्ष आहे. कोणत्या पक्षाचा? राष्ट्रीय समाज पक्षाचा कोण अध्यक्ष आहे. त्याच्याशी आमचे बालाजी आबादार बोलले, त्याची क्लिप माझ्याकडे आली. तर हे रॅकेट चालतं की काय? कारण ह्यांनाच कळत नाही यांचा खाजगी सावकार खरा कोण. हा खरा सावकार आहे ना तुमचा. मग याच्यात अजून किती लोकांनी उड्या मारल्या? त्यांची नावं काय आहे? अक्षय रमेश सावंत. कोण आहे अक्षय रमेश सावंत? त्यालाच माहिती, माझ्या ओळखीचा बी नाही, पाळखीचा बी नाही ती. हा, त्याच्या नावावर टाकले. त्या नावावर चेक भरला 270चा. हा, आणि विशाल चौगुलेच्या नावावर 280चा भरला. बर, म्हणजे आता हे झाले आणि व्यवहार जवळपास. दावला डिसेंबर महिन्यातला हा. आणि व्यवहार केला मे महिन्यातला. इतकं भयानक पद्धतीनं हे रॅकेट, हे षडयंत्र चालतं आणि शेतकऱ्यांचा जीव घेतला जातो. आपण म्हणतो की पावसाने शेतकरी मारला गेला, कोरड्या दुष्काळाने शेतकरी मारला गेला, खतवाल्यांनी मारला, नंतर तुमच्या औषधवाल्यांनी मारला, निसर्गाने मारला, सरकारने मारला, पेक्षा या खाजगी सावकारांनी जास्त मारला शेतकरी. माझी तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि शेतकरी नेत्यांना विनंती आहे, हे असे शेतकरी मरू देऊ नका. हे आपल्या काळ्या आईची सेवा करणारा आपला शेतकरी राजा आहे. हा पोशिंदा आहे, लाखोंचा पोशिंदा आहे. हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याची अशी अवस्था करून ठेवलेली असते. काय करायचं यांना? मजा आजा करायच्या आहेत. आता हा बॉडी बिल्डिंगचे काम, बॉडी बिल्डर आहे. हा बॉडी बिल्डर आहे. नंतर हा इथे एवढा चिकना दिसतो आणि काम काय करतो तर म्हणे सावकारीचे काम करतो. कसं या माणसांनी जगायचं? हे बघा, हे त्याचा बॉडी बिल्डिंगचा स्वरूप. आणि हे काय खतरनाक लिहिलं या शेतकऱ्यांनी बघा. मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. मी खाजगी सावकार कुमार गायकवाड, मोबाईल नंबर अमुक अमुक, दिसायला गोरा गोमटा बॉडी बिल्डर पण माढा तालुक्याचा खरा भामटा. मी दहशतवादी किडनॅपर, शेतकऱ्यांना 10 ते 20% व्याजाने सावकारकी करतो. रात्री अपरात्री लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसून शेतकऱ्यांच्या बायका पोरांना धमकावतो.
म्हणजे हा शेतकरी किती जीवावर उदार झालाय आणि ते सगळे स्पष्टपणे मांडतोय. तो जो कोणी मध्यस्थ आहे त्याच्या क्लिपमध्ये आलेले आहे की तुम्हाला हे व्यवहार माहिती नाही, समोरासमोर बसून करू. आता 1.5 लाखाचे जर 1,80,000 दिले तर तो मध्यस्थी करणारा कुठल्या तरी पक्षाचा कोणतरी तो जिल्हाध्यक्ष कोण पाटील आहे. त्या पाटलाची भाषा अशी आहे की तुम्ही मध्ये पडू नका, म्हणजे सगळ्यांनी मिळून हे बोकड कापायचं आणि त्याचं मटण खायचं असं ठरवलंय का तुम्ही लोकांनी. तर शेतकऱ्याला अशा पद्धतीने मजबूर केलं जातं. तो मध्यस्थ म्हणतो हा शेतकरी खरा का खोटा तुम्हाला काय माहिती. याच्या चेहऱ्यावर आता व्ह्युअर्सला मला विचारायचं, या चेहऱ्यावर वाटतं का हा शेतकरी भामटा आहे म्हणून. भामटा असता तर हा पुण्यापर्यंत पोहोचला असता का. याची तयारी होती. मी महाराष्ट्रात कुठेही भेटो तिथपर्यंत यायची त्याची तयारी होती. शेतकरी जीवावर उदार झालेला आहे आणि त्याच्याकडं 5 लाख रुपये काढून 1,80,000 रुपये त्याला दिले आणि 3,20,000 रुपये त्याच्या खात्यावर त्यांनी टाकलेले. ही एंट्री आहे. शेतकरी खोटं बोलू शकतो का. तेही खाजगी सावकाराशी. आणि ते अशा पद्धतीच्या पोरं जे खाजगी सावकार्या करतात, अहो ही बॉडी पाहिली तरच एखादा गर्भ गळीत होऊन जाईल, मरून जाईल एखादा दहशतीला. अजून काय काय दमदाट्या केल्या त्यांनी. पैसे रात्री अपरात्री नेहमी 8 दिवसाला, 2 दिवसाला, 4 दिवसाला. आणि मग कसा बंदोबस्त केलाय तुम्ही पैसे त्याचा? दे म्हणायचा. मग मी त्याला आपल्या भीतीच्या पोटी होय होय म्हणले आपलं देतोच म्हणायचो ना. का तर माझे कोरे चेक त्यांनी घेतले होते ना, त्याच्यावर त्याला देतच म्हणले मी आजपर्यंत. आणि ज्यावेळेस मग 15 तारखेला दे नाही तर मी चेक टाकेल म्हणला, त्यांनी 7 तारखेला दुसऱ्या नावावर चेक टाकला. त्यांचा आपल्याशी काही व्यवहार नाही. तर माझी वकिलांना, कोर्टाला, पोलिसांना सगळ्यांना विनंती 138 करण्या अगोदर 100 वेळा विचार करा. या माणसाचा ज्यांच्याशी व्यवहार नाही, काळे का गोरे त्यांना माहिती नाही, त्याच्या नावावरनं त्यांनी ते चेक टाकले. देताना पैसे कॅश दिले, घेताना पैसे कॅश दिले, पण माणसाच्या गळ्याला सुरा लावलेला आहे. हा सुरा काढण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी अखंडपणे अविरतपणे करत राहील. आणि कोणत्या तो जिल्हा, कोणत्या पक्ष आहे ते, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते कोण आहेत ते, महादेव जानकर साहेबांना माझी विनंती, खरंच तो तुमचा जिल्हाध्यक्ष असेल तर त्याच्या मुसक्या आवळा. शेतकऱ्याच्या बाजूने उभी राहणारे तुम्ही, आणि तुम्ही शेतकरी नेते असताना शेतकऱ्याचा जर गळ्याला सुरा लावून हे लोक जर रक्त पित असतील तर ही अतिशय मोठी शोकांतिका आहे, शोचनीय गोष्ट आहे, दुःखद आहे, दुर्दैवी आहे. आपणच जर आपल्या शेतकऱ्याचे जर मारक बनत असू तर आपल्याला भगवंत कधी माफ करणार नाही. या बळीराजाचे हाल करू नका, याला त्रास देऊ नका, या लाखोच्या पोशिंद्याला त्रास देऊ नका. निर्भय महाराष्ट्र पार्टी शेतकऱ्याच्या पाठीशी अहोरात्र उभी. आम्ही मरणाला तयार आहोत. या असल्या प्रकारच्या गावगुंडांनी आमच्यावर हल्ले पण चालवलेले, पण त्या हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही मरायला तयार झालेली माणसं आहोत, हौतात्म्य पत्करलेली माणसं आहोत, शहीदी पत्करलेली माणसं आहोत. आम्ही अजिबात यांच्या कुठल्याही केसाला आम्ही धक्काच लागून देणार नाही, लक्षात घ्या. आम्ही शेतकरी जगवणार, तगवणार, वागवणार आणि तुम्हाला झुकवणार, तुम्हाला वाकवणार, अजिबात घाबरणार नाही. बघा सगळीकडे भ्रष्टाचाऱ्यांचं थैमान आहे, सगळीकडे भ्रष्ट वातावरण आहे. पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाही, सहकार खात्यात न्याय मिळत नाही, न्यायालयांमध्ये न्याय मिळत नाही. अशी परिस्थिती असताना लोक निर्भय महाराष्ट्र पार्टीवर विश्वास ठेवतात आणि आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्ही त्यांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न जगासमोर मांडतो. आणि जगाचा जो आम्हाला पाठिंबा आहे त्या पाठिंब्याला घाबरून या भ्रष्ट यंत्रणा खडबडून जाग्या होतात. आणि आम्ही ज्या जीवाला वाचवायचा प्रयत्न करतो तो जीव जनता जनार्दनाच्या दबावाने या भ्रष्ट यंत्रणा झुकून तो जीव वाचतो, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही यांच्याशी सुद्धा 2 हात कायद्यानं करणार, सोडणार नाही. शेतकरी राजाच्या बाजूने उभं राहणार. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी नेत्यांना माझी विनंती आहे, हा जो शेतकरी राजा खाजगी सावकारांनी खाऊन टाकलाय त्याला वाचवण्यासाठी पुढे या. आणि त्या खाजगी सावकाराचा इथं शेतकऱ्यानं नंबर पण टाकलाय बघा. हे नंबर बघा, काय परिस्थिती, किती भीषण परिस्थिती बघा. कमेंटमध्ये तुम्हाला हे फोटो दिसतीलच, त्याच्यावर तुम्हाला नंबर मिळतीलच. त्यांना विचारा का बरं या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलायस, का बरं या शेतकऱ्याच्या गळ्याला सुरा लावलाय तुम्ही 3-4 नौजवानांनी, कशासाठी करताय तुम्ही हे सगळं, का लुटताय त्या माणसाला. 10% घेतले तिथंच तुम्ही महापापी आहे. 10% घेतले तर घेतले, चोर तो चोर, वर शिरजोर. वरनं त्यांच्या नावानं 138च्या केसेस व्हावे म्हणून दुसऱ्या तिसऱ्याच्या नावानं असे धनाधन चेक टाकून बाउन्स करतात. कोर्ट वेड आहे का. कोर्टाला समजत नाही का या गोष्टी. कोर्टासमोर वकील मांडू शकणार नाही का वकील मांडेल
निर्भय महाराष्ट्र पार्टी भांडे सोडणार नाही. वंदे मातरम.